हा आहे आपल्या पन्हाळगडावरील रेडे महाल. आम्ही आता सध्या त्याच्या टोपवर आहे, वर छतावर. तर एक असं उत्कृष्ट असं त्याचं एक कलाकारी आम्हाला बघायला भेटली, ती तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. हा तुम्ही बघू शकता, एका साईडला जातो. हा आहे त्याचा वरचा छत, आणि आम्ही आलो इथून वर छतावरती वर आलो. खाली पायऱ्या आहेत ह्याच्यातनं, इकडच्या साईडला ना, असा वर आलो. असं बघितलं तर हा पुरातन काळातला हा छत, म्हणजे आत्ताच्या काळातला आपला स्लॅब. तर त्यांचं इतकं जबरदस्त स्ट्रक्चर आहे, बघितलं तुम्ही तर शायद ह्याच्यात क्वचित. हां, तर हे बघा, वरचं छत, त्याच्या कडाच्या ह्या खोल्यांचं छत. तर ह्याच्यातून आपल्याला असं शिकायला भेटते की लिकेजची भानगड आत्ताच्या सध्याच्या स्लॅबला जास्त आहे. तर त्या काळात लिकेज का होत नव्हतं, तर त्याचं उदाहरण असं आहे की त्याला असा स्लोप दिला आहे, प्रत्येक ठिकाणी असा स्लोप दिला, असा आणि 10 बाय 10 असा स्लोप देऊन तिथनं डायरेक्ट पाणी ह्या वावटीतनं असं ह्या छतावर आलं. आणि ह्या छतानं आल्यानंतर परत ह्याला इथून इथंपर्यंत असा स्लोप आहे. आणि त्या स्लोपमधनं परत पाणी इथनं एकाच वाटेतनं बाहेर पडलं गेले. हे असं उत्कृष्ट अशी डिझाईन आहे. हे बघा, इथं वर उंचवटा आहे, इथं खाली घसर आहे, परत इथं उंचवटा आहे. तर ह्यामुळं काय होतं, तुमचा एक थेंबही छतावर शिल्लक राहणार नाही, टोटली खाली लिकेज गळून जाणार. हे बघा, प्रत्येक ठिकाणी 10 बाय 10 असे मधोमध पॅचेस आहेत. हे बघा, ही उंचवटा, इकडे एक वाहोटी, इकडे एक वाहोटी, आणि ही वरचा स्लॅब मधोमध सेंटरचा. ही वरून सुद्धा बघू शकता. रेडे महाल ह्याचे नाव आहे. त्याच्या टॉपला आहे आम्ही, टॉपला. तर हे बघा, आताचे आपले इंजिनियर, आर्किटेक्ट कितीही त्यांनी कलाकुसर केली तर ही टेक्निक त्या काळातले अजूनही कोणाच्या निदर्शनात आलेले नाहीत. इथून तुम्हाला दिसू शकतं ते स्लोप, असे स्लोप आहेत, है ना. हा इथं स्लोप दिसतो आहे का, इथं बोटाच्या टोकाला, इथं वर उंचवटा, परत इथं स्लोप, परत इथं उंचवटा, परत स्लोप, परत उंचवटा. ह्याचा अर्थ इथून पाणी खाली गेलं तर त्या वाहुटीतनं खाली पाणी जाऊन पुढच्या स्लॅबवर जाऊन इथं असं ह्या वाहुटीत येणार. या वाहुटीतनं पाणी सरळ खाली जाणार. तर मी हे दगड काढतो, कारण त्यातून लिकेज होईल. ह्यातून पाणी सरळ खाली जाऊन खालच्या वाहुटीतनं निघून जाण हे स्लोप. असे जर आर्किटेक्ट आपल्या भारतात 1600 शतकाच्या आधी होते, तर आता हे शिकून आर्किटेक्ट झालेल्यांचा उपयोग काय, असा प्रश्न पडतो. हे बघा अवशेष, आणि प्रत्येक ठिकाणी इथं इकडचा स्लोप तिकडं काढला, तिकडचा स्लोप तिकडं काढला, इकडचा जो स्लोप आहे तो इथं काढला, इथं असा स्लोप, परत इथं प्रत्येक ठिकाणी जे आपण पन्हाळ म्हणतो मराठीत आपल्या भाषेत, त्यापैकी पण एका ठिकाणून हाय असं पाण्याला त्याला फ्लो दिला त्यांनी. तर एक अति उत्कृष्ट असं मला बघायला भेटलं, ते आपल्याशी शेअर करत आहे. आणि हे बघायचं असलं तुम्हाला तर पन्हाळगडावरील रेडे महाल, त्याच्यावरची ही स्लॅब पद्धत आहे. हे बघा, कुठंही जरी गेला इथं सुद्धा तेच पद्धत, स्लोप. पण आता हे कालांतराने ह्याची जर नाही डागडुजी केली तर मला वाटतं हे पाणी वरच्यावर जिरपून परत ह्याची वास्तू नष्ट होण्याची शक्यता आहे. आणि हे आहे निसर्गरम्य असा पन्हाळा. तुम्ही अवश्य भेट देऊ शकता रेडे महाल. जशीच तशी तुम्हाला पूर्ण वास्तू बघायला भेटेल. आणि थर्ड फ्लोअर जोरात, अरे बापरे, वा काय पाहिजे होतं. हे अशा खाली यायला जिना आहे, हे जे दिसतं ना, ह्याचा डोका पडलं जोरात, सर्दी पातळ केली एकाच झटक्यात. आणि खाली उतरायला अशा पायऱ्या आहे. तुम्हाला महालाचा फोटो दाखवतो. पूर्ण महाल कसा आहे बघा, आणि बंद आहे, सध्या बंद स्थितीत आहे हा रेडे महाल. हा आहे रेडे महाल. तर पूर्ण वास्तू अशी बघायला भेटली इतिहासकालीन, जे की ही माझ्या अंदाजे इसवी सन पूर्ण असेल 954च्या आसपासचा
1547ला ह्याची डागडुजी झाली आणि त्यानंतर 1600 शतकात आपल्या महाराजांनी ह्याच्या विश्वास घडवला. ती एक अशी वास्तू तुम्ही कधीही भेट देऊ शकता. बाजूलाच हे नवनिर्मित उद्यान पण आहे. तुम्ही तिथला हे आस्वाद घेऊ शकता आणि आनंद लुटू शकता. ही अशी अवस्था आहे. जर जर अजूनही डागडुजी केली तर ह्या वास्तू अजूनही टिकवल्या जाऊ शकतात. गेले हजारो वर्ष वास्तू जशाच तशा उभ्या आहेत, साक्षी देत इतिहासाची. फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ह्या नामशेष होत चालल्यात. पाहू शकता. बाजूलाच छत्रपती संभाजी महाराजांचं नातू राजे संभाजी त्यांचं देऊळसुद्धा आहे. हे बघा, तिथंही तुम्ही भेट देऊ शकता. आणि हे रेडे महालचे प्रवेशद्वार असे इकडून हे नामशेष होत चाललेलं आहे. हे मी बॅक साईडला आलो, मग अशी तुम्हाला फ्रंट साईड दाखवली. हे बॅक साईड. ह्याच्यावरती कुठल्याही प्रशासनाचं, नगरपालिकेचं कुठलंही लक्ष नाही. त्यामुळे ह्याचं जे आहे ना, नामशेष होत चाललेत. ह्या ज्या वास्तू आहेत, जे कधी न घडणाऱ्या, इथून पुढं कधीच घडणार नाहीत, अशा वास्तूंचं हे जे आहे, हे जर तुमचं वेळेत जर ह्याचं निवारण केलं, या समस्यांचं जर बघा, ही सहज निघते. सहज निघलं, हाताने ओढलं, सहज निघलं. जर ह्याच्यावर जर लक्ष दिलं शासनानं, तर मला वाटतं येणारी पिढी ही हा इतिहास डोळ्यानं आनंदाने अनुभवू शकतील. हे बघा, ही किती भारी गुंबज होता वर. ह्याला त्याच कारणास्तव पडला गेला असावा, कारण त्याच्यात पाणी मुरलं का ते छत ऑटोमॅटिक खाली येतं. कारण त्यात काय सळी वगैरे वापरलेलं नसते आताच्या आपल्या आधुनिकतेच्यानुसार. एवढंच सांगणं आहे की त्याच्यावर लक्ष असावं आणि ह्या वास्तू कशा जास्तीत जास्त अजून टिकतील ह्याच्याकडे लक्ष पाहिजे शासनाचं. चला, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अवश्य एकदा भेट द्या. पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्याच्या जवळच. आमचे मित्रमंडळी पुढे गेलेत. ओके.